नेक्स्ट बघा, आता आपण काय घेतोय की जे गॅस लॉज आहेत, कोणकोणते गॅस लॉज शिकलोय, कारण याच्यावरून आता पुढे अजून कॉन्सेप्ट येतोय. कारण फक्त 4 लॉ तर घेतलेत आणि आपण हे सुद्धा बघितलं की या प्रत्येकाचे डेव्हिएशन्स आहेत, है ना. मग यांना मानायचं की नाही मानायचं, कारण अपवाद आहे ना, आणि केमिस्ट्री म्हटलं की अपवादच आहे. तर मग अशा वेळेस प्रत्येक लॉ तर आहे, पण त्या लॉ सोबत आहे काय तर त्यांचे अपवाद आहे किंवा ते डेव्हिएट होत आहेत. मग अशा वेळेस काय करता येईल आपल्याला, तर त्यासाठी बघा की पुढे अजून 1-2 सायंटिस्ट आले किंवा एक फॉर्म्युला आहे, 1-2 कॉन्सेप्ट आहेत, ते पण घेऊ. बॉयल्स लॉ काय होता की P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/V ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्स लॉ होता V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. गे-लुसॅक्स आहे P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि ॲव्होगाड्रो लॉ म्हणजे काय तर V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर, है ना. हे 4 नियम आहेत. आता यासाठी बघा की आयडियल गॅस कशाला म्हणू आपण, की जर लॉज कोणत्याही कंडिशनमध्ये मग हाय प्रेशर असू द्या, हाय टेम्परेचर द्या किंवा लो असू द्या, जर हे फॉलो होत असतील, हे सगळे लॉ जर फॉलो होत असतील, तर याला काय म्हणू आपण, त्याला म्हणू आपण आयडियल गॅस. पण कोणतंही गॅस जर घेतलं तरी पण ते काही फॉलो होणार नाहीये. जसं बॉयल्स लॉज बघा ना, बॉयल्स लॉ काय म्हणते आपल्याला की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. तुम्ही कितीही प्रेशर द्या तर व्हॉल्यूम कमीच होत जाणार आहे, असं तर आपल्याला म्हणता येणार नाही. पण जर शक्य होत असेल तर अशा गॅसला आपण आयडियल गॅस म्हणू. पण असं शक्य तर नाहीये, आणि म्हणून आयडियल गॅस ही कंडिशन कशी आहे, तर ही हायपोथेटिकल कंडिशन आहे. ही कशी आहे, तर ही हायपोथेटिकल किंवा इमॅजिनरी म्हणू आपण, अशी कंडिशन आहे. त्यामुळे हे गॅस, असे जे गॅस आहेत, हे सगळ्या कंडिशन फॉलो करतील याची गॅरंटी नाही. मग फॉलो कोणते करतील, तर त्यासाठी एक कॉन्सेप्ट आणला, तो म्हणजे काय तर जे गॅस आहेत जे यांना फॉलो करतात कुठल्या तरी स्पेसिफिक कंडिशनमध्ये, कोणत्याही कंडिशनमध्ये नाही, कोणत्या तरी स्पेसिफिक कंडिशनमध्ये सफिशियंट प्रेशर आहे तर ते फॉलो करतील, जास्त झाला तर मग ते फॉलो करणार नाही. मग अशा गॅसला आपण काय म्हणू, तर रिअल गॅस म्हणणार आहोत. या गॅसला आपण म्हणू रिअल गॅस. म्हणजे जे सगळे गॅस आहेत ते कोणते आहेत, ते आहेत कोणते, तर रिअल गॅस आहेत. आयडियल गॅस एक्झिस्ट करत नाही, ती हायपोथेटिकल कंडिशन आहे. आयडियल गॅस एक्झिस्ट करणार नाही, है ना. बघा आता नेक्स्ट काय दिलंय, आयडियल गॅस काय, अ गॅस दॅट फॉलो स्ट्रिक्टली ऑल द 3 लॉज. कोणते 3 लॉज, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ. हे 3 लॉज स्ट्रिक्टली फॉलो करतात, त्याला आपण म्हणू आयडियल गॅस. पण प्रॅक्टिकली काय म्हटलं, आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट. रिअल गॅसेस शो आयडियल बिहेवियर अंडर सर्टन स्पेसिफिक कंडिशन. जे रिअल गॅस आहेत ते कुठल्या तरी सर्टन स्पेसिफिक कंडिशन मध्ये काय तर ते जे लॉज आहेत ते फॉलो करतील. म्हणजेच काय की एका कुठल्या तरी प्रेशर पर्यंत ते फॉलो करतील. खूप जास्त प्रेशर झाला तर मग ते काय तर ते फॉलो करणार नाही. वेन इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर प्रॅक्टिकली अब्सेंट. म्हणजेच काय तर बघा, व्हॉल्यूम चेंज होणार आहे ना, म्हणजे त्यांचा व्हॉल्यूम, टेम्परेचर, ह्या सगळ्या गोष्टी काय की त्यांच्यामध्ये जो मॉलिक्युलचा जो इंटरॅक्शन आहे त्याच्यावरच खेळ आहे. म्हणजेच काय की त्यांच्यामधला जर इंटरॅक्शनच आता काय झाला तर अब्सेंट झाला, ते एवढे जर जवळ आलेत की मग आता काय तर त्यांच्यामध्ये काही जागा राहिलेली नाही, है ना. मग अशा वेळेस काय म्हणता येईल की त्याच्यातला व्हॉल्यूम आहे तो परत काय तर कमी होणार नाहीये. ठीक आहे. आता बघा काय करायचं आपल्याला, की या सगळ्यांना आपण कंबाईन करून घेऊ आणि एक फॉर्म्युला तयार करून घेऊ, की जर आयडियल गॅस असेल तर हे सगळे सोबत फॉलोच व्हायला पाहिजे. तर मी ते कंबाईन करून घेतोय. बघा इथं लिहितोय काय की पी, पहिला जो नियम आहे बॉयल्स लॉ, पी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, है ना. त्यानंतर याला लिहायचंय तर व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. म्हणजे इथं डिनॉमिनेटर मध्ये व्हॉल्यूम आहे तर इथं पण काय तर मी टेम्परेचर लिहितोय. पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर आहे. पी आणि टी तर ऑलरेडी आले आणि दोन्ही पण एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. नेक्स्ट व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन आहे. म्हणजे ज्या बाजूला व्ही आहे त्या बाजूलाच काय तर एन असणार आहे, म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये असल्यामुळे डिनॉमिनेटर. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर काय भेटते मला, पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी. पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी, है ना. बघा पी व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी, हा काय तर फॉर्म्युला मिळालाय. आता इथं व्ही जर लिहायचंय तर या पी ला या बाजूला घेऊन या. बघा हाच फॉर्म्युला इथं तयार केलाय. म्हणजे व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन टी बाय काय तर पी, है ना. पी या बाजूला राईट साईडला घेऊन हव्या. त्यामुळे व्ही इज इक्वल टू एन टी बाय काय तर पी, हा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळालेला आहे. राईट. आता बघा हा फॉर्म्युला कशासाठी आहे, आयडियल गॅस इक्वेशन म्हणू आपण, किंवा इक्वेशन ऑफ स्टेट असं म्हटल्या जातं. आयडियल गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट म्हटल्या. आता हा डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीचा सिम्बॉल काढायचा तर आपल्याला कॉन्स्टंट पाहिजे, आणि त्यासाठी काय तर आपण आर या कॉन्स्टंटचा युज केले. या कॉन्स्टंटलाच म्हटलं काय जातं तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात, आणि तो सगळ्यांसाठी काय तर सारखा असतो. त्याची पण व्हॅल्यू पाठ करायची आहे, 8.314 जूल केल्विन इनवर्स मोल इनवर्स, है ना. 8.314 जूल, किंवा तुम्हाला असं पण रीड करता येईल पर केल्विन मोल, है ना, असं पण म्हणता येईल, है ना. याला क्रॉस मल्टिप्लाय करून आपल्याला एका फॉर्म मध्ये लिहिता येईल, म्हणजे काय तर तो पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. त्यामुळे आयडियल गॅस इक्वेशन काय आहे किंवा इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे, तर लक्षात ठेवा, पाठच करायचं आहे. पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, है ना, असं पाठच करायचंय. कारण याच्यावर न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात. राईट. आणि लक्षात ठेवा हा कशासाठी आहे, आयडियल साठी आहे, जे एक्झिस्ट करत नाही.
आपल्याला पाहिजे काय, तर ते पाहिजे रिअल गॅस पाहिजे. ठीक आहे, तो रिअल गॅस पण बघू आणि त्यासाठी मग नेमकं काय फॉर्म्युला आहे तो पण बघू. पण आधी सगळ्यात आधी हा जो आर, ज्याला युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणतात, त्याची व्हॅल्यू तर आपण इथे लिहिले, पण अजून 2-3 व्हॅल्यूज आहेत. ते कशाच्या बेसिसवर? ऑब्व्हियसली आहे ना, की आर यावरून आरचा फॉर्म्युला काय लिहिता येईल मला? VP/NT है ना. या प्रत्येकाचे जर युनिट जर वेगवेगळे लिहिले तर ऑब्व्हियस आहे की आर चे पण काय तर युनिट काय ते काय तर चेंज होणार आहेत. जर प्रत्येकाचे युनिट जर आपण चेंज केले तर ऑब्व्हियस आहे आर चे पण युनिट ते चेंज होतील. त्यामुळे बघा, द व्हॅल्यू ऑफ आर डिपेंड्स अपॉन द युनिट्स यूज टू एक्सप्रेस द पीव्हीटी. पीव्हीटी जे आहे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, याचे आपण कोणते युनिट यूज करतो त्याच्यावर डिपेंड करतं की आर चे कोणते असणार आहे. राईट, इथे सगळे कॅल्क्युलेशन दिले, पण कॅल्क्युलेशन पाठ करायची गरज नाही. ते बघा, मी काय काय सांगतोय फक्त तेवढं ऍटलीस्ट लक्षात ठेवा की आर इन एसआय युनिट्स है ना. एसआय युनिट्स म्हणजे काय तर जूल मध्ये, म्हणजे एनर्जी जी आहे ते कशामध्ये युज करायचं आपल्याला? जूल मध्ये काढायचं असेल तर मग अशा वेळेस काय असणार? एसआय युनिट मध्ये आर ची व्हॅल्यू जर काढायची आहे तर हे फक्त एवढी व्हॅल्यू पाठ करायची तुम्हाला. काय आहे तर बघा, आर इज इक्वल टू 8.314 पास्कल मीटर क्यूब पर केल्विन मोल है ना. एवढं फक्त पाठ करायचं आहे. किंवा दुसरा एक फॉर्म्युला काय तर पास्कल आणि मीटर क्यूबचा जर गुणाकार केला तर तो काय मिळतो आपल्याला? जूल मिळतो. म्हणजे आर इज इक्वल टू 8.314 जूल पर केल्विन मोल है ना. एवढं पाठ करायचं आहे. ह्या फक्त एवढे व्हॅल्यूज पाठ करायचे, कारण हे सगळे आहेत काय? हे सगळे आयडियल व्हॅल्यूज आहेत. आयडियल व्हॅल्यूज मग सांगितलं होतं मी. आयडियल कंडिशन काय असतं? स्टँडर्ड टेम्परेचर, प्रेशर त्यावेळेस जर असेल तर ह्या व्हॅल्यूज आर ची व्हॅल्यू काय असणार? तर ही फिक्स असणार आहे. नेक्स्ट, आर इन कॅलरीज. बघा, आता कॅलरीज मध्ये म्हणजे जूलच्या जागी जर कॅलरी वापरायचे तर आर ची व्हॅल्यू रफली किती आहे तर बघा 1.987 रफली टेंटेटिव्ह किती म्हणतो आपण की 2 कॅलरी पर केल्विन मोल एवढं असणार आहे. नेक्स्ट, अजून एक आरची एक व्हॅल्यू आहे ती म्हणजे काय तर आर इन लिटर ऍटमॉस्फिअर जर काढायचं असेल त्यासाठी फॉर्म्युला काय तर व्हॅल्यू आर इज इक्वल टू 0.08206 लिटर ऍटमॉस्फिअर पर केल्विन मोल. आणि दुसरी एक व्हॅल्यू काय तर 0.08206 आणि इथं लिटरच्या जागी फक्त काय म्हटलंय ते लिटरला आपल्याला क्युबिक डेसिमीटर मध्ये सुद्धा लिहिता येतं. म्हणजे 1 लिटर इज इक्वल टू 1 क्युबिक डेसिमीटर सुद्धा लिहिता येतं. त्यामुळे लिटर जागी डीएम क्यूब लिहिलेला आहे, ऍटमॉस्फिअर पर केल्विन मोल है ना. आता हे सगळं प्रत्येक वेगवेगळं तुम्हाला परत सांगतोय की एक तर स्वतःहून नोट्स तयार करून ठेवा किंवा हे शाळेच्या पुस्तकात ऑलरेडी एक टेबल करून दिले आणि याच्यावर डायरेक्ट आयोगाने प्रश्न विचारलेले है ना. तर इथं बघा की आर ची व्हॅल्यू काढायची आहे, पण आर ची व्हॅल्यू काढताना प्रेशर कशामध्ये घेतले, व्हॉल्यूम कशामध्ये घेतले, नंबर ऑफ मोल्स कशामध्ये घेतले, टेम्परेचर कशामध्ये घेतले आणि त्यानुसार मग आर साठी कोणते युनिट राहणार आणि याच्या वेळेस कोणती व्हॅल्यू राहणार आहे ते ऑलरेडी आपल्या टेबलमध्ये दिले है ना. म्हणजे इथं सगळे युनिट दिले आणि त्याच्यानुसार काय तर इथं व्हॅल्यूज दिलेले आहेत आणि त्याचे युनिट सुद्धा दिलेले आहेत. तर आपण फक्त एवढा टेबल जरी पाठ केलं तरी पण तुम्हाला आर चे सगळे व्हॅल्यूज काय तर तेवढे पाठ होतातच. नेक्स्ट बघा, जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान म्हणजे काय तर स्टँडर्ड तापमान आणि दाब, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर एसटीपी 22.4 लिटर असेल आणि हा आपण मगाशी बघितलं की हा स्टँडर्डच आहे 22.414 लिटर मोल इनवर्स है ना असेल तर सर्वंकष वायू स्थिरांक म्हणजे काय तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. आर ची व्हॅल्यू आहे ती किती असते ते विचारले. बघा परत एकदा इंग्लिश मध्ये वाचू. इफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस ऑक्युपाईज किती करतंय 22.4 1 मोल म्हटलंय ना, म्हणजे हा पण स्टँडर्ड ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर पण स्टँडर्ड. तर अशा वेळेस युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती पण काय असणार तर स्टँडर्डच असणार आहे. मग काय सांगितलं की चार्ट मध्ये पूर्ण दिलेलं आहे म्हणून. राईट, आता बघा काय आहे आर ची व्हॅल्यू या चार्ट मध्ये दिलेला आहे. पहिला पर्याय बघा 0.0821 इथं आहे का चार्ट मध्ये 0.0 या दोघांमध्ये आहे. इथं युनिट काय तर ऍटमॉस्फिअर लिटर, ऍटमॉस्फिअर इथं आहे, इथं लिटर आहे, केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स तो पण आहे. पहिलाच पर्याय काय तर तो बरोबर आहे ना, कारण बाकीचे काय तर ते मॅच होणार नाही. इथं 10⁻⁷ पाहिजे है ना. इथं बघा आता दुसरा पर्याय एकदा चेक करून बघू. 8.314 जूल केल्विन इन्व्हर्स 8.314 इंटू 10⁻⁷ जूल केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स आहे ना. म्हणजे या ठिकाणी बघा की हा आहे पण इथं 10⁻⁷ हा एक्स्ट्रा दिलेला आहे, हा येणार नाही. 82.1 ऍटमॉस्फिअर लिटर केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स है ना, ही व्हॅल्यू इथं काहीतरी चेंज केलंय, ही व्हॅल्यू योग्य आहे. आणि इथं अर्ग मध्ये दिले तर अर्ग मध्ये ही व्हॅल्यू येणार नाही कारण जूल मध्ये आहे है ना. त्यामुळे जूल मध्ये ही व्हॅल्यू आहे, त्यामुळे अर्ग मध्ये काय आहे सीजीएस युनिट मध्ये ते नक्कीच वेगळी असणार आहे, ते आपल्याला कन्वर्ट करायला लागेल. त्यामुळे इथं तर तो येणार नाही. ठीक आहे, या पद्धतीने आयोगाने हे 2 प्रश्न विचारलेले आहेत, सगळे स्टँडर्ड विचारले, पण कॉन्सेप्ट जे गॅस लॉज आहे त्यासोबतच आयडियल गॅस काय रिअल गॅस आहे हे माहित असणं फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, आयोग परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला सांगितलंय मी की काय काय विचारलं होतं, थेरी, न्यूमरिकल आणि काहीतरी एक्झाम्पल्स
ह्या तिन्ही गोष्टी माहीत असायला पाहिजे. तर तुम्हाला पुढे जर यावरचा प्रश्न आला तर तो अटेम्प्ट करता येईल. तर आज आपण इथंच थांबूया, पण त्याआधी लक्षात घ्या की जर तुम्हाला नोट्स आणि व्हिडिओ लिंक हवी असेल तर एमपीएससी _AONICE या टेलिग्राम चॅनलवर, त्यासोबत एस एक्झाम रेस सर्च करताना करायचे तुम्हाला एज द रेस असं सर्च करायचे, तर यावर काय तर तुम्हाला हे नोट्स ते मिळतील. तर आज आपण इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच.